जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाली। नंदुरबार जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला ईद ए मिलाद पोळा व गणेशोत्सव 2026 या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। आज झालेल्या या शांतता समितीच्या बैठकीस समितीच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, अक्कलकोवा धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, परिवीक्षाधीन अधिकारी डॉक्टर पंकज पटले हे उपस्थित होते। यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शांतता समितीच्या सदस्यांनी आगामी होऊ घातलेल्या ईद ए मिलाद, सार्वजनिक गणेश उत्सव तसेच इतर सण उत्सवात दरम्यान दोन्हीही समाजातील समाज बांधवांनी कोणत्याही सण उत्सव काळात जिल्ह्याच्या शांततेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम राखण्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले। तर जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांनी आगामी होऊ घातलेल्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध समस्यांवर सूचना केल्या। त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा येथील रस्त्यावरील गोमाई नदीवर असलेल्या डामरखेडा पुलावरील बॅरिकेडिंग काढण्यात यावे, जेणेकरून गणेश उत्सव काळात गणेश मूर्ती नेण्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना गणेश भक्तांना करावा लागणार नाही। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यानच्या रस्त्यांवर लाईट व्यवस्था सुव्यवस्थित करण्यात यावी। तसेच शांतता कमिटीच्या सदस्यांना कायमस्वरूपी ओळखपत्रे देण्यात यावे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आरतीची वेळ ही सायंकाळी 6 ते 8च्या दरम्यान असते, त्या काळात वीज वितरण कंपनीतर्फे या काळात कोणत्याही पद्धतीची लोड शेडिंग करण्यात येऊ नये। तसेच जिल्ह्यातील गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी, खड्डे बुजून ती सुस्थितीत करण्यात यावी। तसेच नंदुरबार शहरातील हाट दरवाजा पोलीस चौकी येथे एकही कर्मचारीत राहत नसून मागील बऱ्याच वर्षापासून ती मोकळी असल्याने त्या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस बंदोबस्त सहित यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी। तसेच गणपती विसर्जन मार्गावरील विद्युत लाईट व्यवस्था सुरळीत करणे, खड्डे बुजवण्यात यावे। तसेच या गणेश स्थापना असलेल्या भागात ड्रेनेज लाईन सुव्यवस्थित करण्यात यावी, जेणेकरून रस्त्यावर पाणी उडून कोणताही वाहनधारकाकडून त्यावर विटंबना होणार नाही। या पद्धतीने गणपती स्थापन मार्गावरील परिसर योग्य पद्धतीने सुस्थितीत व सुरक्षित पद्धतीने असावा। त्याचप्रमाणे डामरखेडा येथील पुलाच्या दोन्ही बाजूचे बॅरिकेडिंग काढून पुलाच्या दोघेही बाजूला पोलीस प्रशासनाकडून 24 तास सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनर्थ या पुलावर होणार नाही। या पद्धतीने कार्यपद्धती करण्यात यावी। तसेच या काळात ईद ए मिलाद, मोहम्मद पैगंबर जयंती तसेच गणेश विसर्जन यावेळी पोलिसांच्या ड्रोन कॅमेराने निघणाऱ्या जुलूस व गणेश विसर्जन मिरवणूक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराची सुविधा करण्यात यावी। तसेच गणेश विसर्जन मिरवणूक मार्गात कोणत्याही प्रकारचे बांधकाम साहित्य, लोंबकळलेल्या वीज वाहक तारा तसेच बंद पडलेली वाहने ही मार्गातून मोकळी करण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात आली। तर प्रकाशा येथील गणेश विसर्जन करिता वापरण्यात येणारा जुना पूल सुस्थितीत करण्यात यावा। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्याकरता जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाकडे योग्य तो निधी पारित करावा। त्याचप्रमाणे या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही पद्धतीचे लॉन्चिंग करण्यात येऊ नये, तर लोड शेडिंग पूर्णपणे बंद करण्यात यावे, अशी देखील मागणी करण्यात यावी। यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीत आमदार आमशा पाडवी, आमदार राजेश पाडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी समर्पक अशी उत्तरे देऊन सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे व त्यावर अंमलबजावणी होणार असल्याबाबतचे आश्वासन बैठकीतील सदस्यांना दिले। तर समितीच्या अध्यक्षा डॉक्टर मिताली सेठी यांनी जिल्ह्यातील सर्व शांतता कमिटीचे सदस्यांना आगामी होऊ घातलेल्या सण उत्सवाचा पार्श्वभूमीवर दोन्ही समाजातील समाज बांधवांनी आपसात सामाजिक ऐक्य, जातीय सलोखा जपत सर्व सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करावे। तसेच त्यांच्याकडून आलेल्या सूचनांवर जिल्हा प्रशासन योग्य ती कारवाई करून या कालावधीत परिपूर्ण करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले, तर कार्यक्रमास उपस्थिताचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ईद आणि गणपती उत्सव ह्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता कमिटी मीटिंगचं आयोजन आपण कलेक्टर ऑफिस या ठिकाणी केलं होतं। जिल्हा शांतता समितीच्या अध्यक्षा ह्या माननीय कलेक्टर मॅडम आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हे आयोजन केलं होतं।
सदरच्या मीटिंगला अक्कलकुवा आणि धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महोदय, त्याचबरोबर शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार महोदय हे दोघे उपस्थित होते आणि जिल्हाभरातून सर्व शांतता कमिटी सदस्य आलेले होते. ईद आणि गणपती उत्सव हा शांततेत साजरा करण्याच्या अनुषंगाने आपण शांतता कमिटी सदस्यांना सूचना दिल्या. याच्या आधी नंदुरबार शहर आणि शहादा शहर या ठिकाणच्या गणपती मंडळाच्या मीटिंग आपण घेतलेल्या आहेत आणि गणपती मंडळांनाही आपण हा सण शांततेमध्ये साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ईदच्या अनुषंगाने देखील इथे SP ऑफिसला आपण मीटिंग घेतलेली आहे आणि मुस्लिम बांधवांना शांततेच्या वातावरणामध्ये ईदचा जुलूस काढण्याबाबत आणि ईद शांततेत साजरी करण्याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत. आजच्या मीटिंगमध्ये दोन्ही आमदार महोदयांनी देखील सूचना दिल्या. त्याचबरोबर शांतता समितीच्या अध्यक्षा कलेक्टर मॅडम यांनी देखील सर्व सदस्यांना त्यांची काय भूमिका आहे आणि उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहून कशा प्रकारे मार्गदर्शन करावं, तसंच ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या खालीपर्यंत सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवण्याबाबत आवाहन केलेलं आहे आणि आजची मीटिंग शांततेत पार पडलेली आहे.